नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. कधी तुम्हाला असा अनुभव आलाय का, की एखादं काम तुमचं शेवटपर्यंत येतं आणि मध्येच ते बिघडतं किंवा विनाकारण तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, सतत चिडचिड होते. जर असा काही अनुभव तुम्हाला होत असेल, तर आज हा व्हिडिओ खूप वेगळा आहे आणि महत्त्वाचा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की तुमच्यावर किंवा तुमच्या कामावर कोणाची वाईट नजर आहे का? अ, नकारात्मक ऊर्जेमुळे तुमची कामं अडली आहेत का? आणि येत्या काळात यातून बाहेर पडून तुमचं कोणतं महत्त्वाचं काम पूर्ण होणार आहे का? ह्या सगळ्यांची उत्तरं आज तुम्हाला या रीडिंगमध्ये मिळतील. तुमच्या स्क्रीनवर 3 इमेजेस दिसतील. डोळे बंद करा. शांतपणे विचार करा तुमच्या प्रॉब्लेमचा आणि ज्या पण इमेजकडे तुम्ही अट्रॅक्ट होताल, ती फाईल तुम्ही निवडा. हॅलो, फाईल नंबर 1. तर आपण बघणार आहोत, की अ, हे जे इव्हिल आय आहे किंवा अ, कोणाची नजर आहे का तुमच्या कामांवर किंवा तुमच्या तर मला असं दिसतंय, की तुम्ही ना मागच्या तुमच्या ज्या काही भीती आहेत, तुमचे काही एक्सपिरियन्स आहे बालपणाचे किंवा थोडंसं कॉलेजमध्ये असताना तुम्ही आहे ना खूप भीती ठेवली स्वतःच्या मनामध्ये आणि ती भीती आहे ना तुम्ही ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतायत खूप. तिला बाहेर नाही येऊन देत. त्याच्यामुळे काय होतंय, की ती भीती जेवढी तुम्ही दाबणार ना, तर ती कुठे ना कुठे कसल्या ना कसल्या स्वरूपात ती बाहेर येणारच आहे. जेवढं तुम्ही तिला त्या भीतीला दाबणार, तेवढी ती कुठून ना कुठून समोर येणारच. म्हणून तुमची आता जी काही कामं जी आहेत, ती पूर्ण होत नाहीयेत किंवा अडथळे येतायत आणि मग तुम्ही डिस्टर्ब होताय, चिडचिड होते मग तुमची. तर तुम्हाला सध्या तुमची जी काही भीती आहे ना, तिला फेस करा तुम्ही. तिला समोर जा तिच्या. नक्की काय आहे त्या भीतीमध्ये ते तुम्ही बघा आणि ती भीती काढून टाकण्याचा प्रयत्न करा. कारण की तुमच्यामध्ये आहे ना स्ट्रेंथ खूप आहे तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये स्किल खूप आहे. तुम्ही काम पण करतात तेवढंच. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या ती भीती अजून आहे. तुम्ही वर्कहॉलिक आहेत. तुम्ही खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन्स, तुमचं जे काही स्किल आहे ते तुम्ही खूप छान प्रकारे मांडतात. पण बॅक ऑफ द माइंड भीती असल्यामुळे ते तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत ते पोहोचू नाही शकत आहे किंवा ते काम पूर्ण फुलफिल नाही होत आहे त्याच्यामुळे. आणि तुमच्या ज्या काही मागच्या ज्या काही भूतकाळातल्या गमावलेल्या काही गोष्टी आहेत तुम्ही किंवा दुःख आहे, सॅडनेस आहे, त्याच्यावर आहे ना तुम्ही खूप फोकस करता. तर तो तुम्हाला आहे ना सोडून द्यायला पाहिजे. झालं ते सोडून द्या आणि नवीन संधीची वाट पहा तुम्ही. नवीन संधी तुम्हाला मिळेल. हं. एकच आहे, की तुमचं जे काही कामाचं मला रीडिंगमध्ये दिसतंय, की तुम्ही फक्त तुमची भीती, तुमचे विचार, ज्या काही झालेल्या तुमच्या जुन्या गोष्टी आहेत, त्याच्यावर फोकस न करता तुमच्यामध्ये जेवढी कॅपेबिलिटी आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तुमच्या स्ट्रेंथवर फोकस करा. तुमच्या स्किलवर फोकस करा. खूप छान आहे तसं तुम्ही पर्सनॅलिटी जर तुमची जर बघायला गेली तर खूप छान आहे. फक्त एकाच गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या गोलपर्यंत किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण नाही करू शकत आहे. आणि तुम्हाला पेशन्स पण ठेवायची गरज आहे. ते पेशन्स आपण काढायला की पेशन्स ठेवा तुम्ही. जसं ती भीती निघेल ना, भीती काढण्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. ती जसजशी जाईल तसतसं तुम्हाला तुमची जी काही कामं अडलेली आहेत ती अ, होताना तुम्हाला दिसेल. आणि जी काही नवीन तुम्ही कामं सुरुवात करणार आहे, त्याचं फाउंडेशन जे आहे ना, ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजे, मजबूत ठेवलं पाहिजे ते फाउंडेशन. सॅडनेसला दूर ठेवलं पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही कधी रेडी होणार आहे ते काढायला व्हेन यू आर रेडी. जोपर्यंत तुमच्या लाईफमधला सॅडनेस जोपर्यंत तुम्ही दूर नाही करत, तोपर्यंत तुम्ही रेडी नाही राहणार. तर जुन्या गोष्टींना नकारात्मक जी काही भीती आहे, त्यांना दूर करा. त्याच्यासाठी तुम्ही आहे ना,
5 मिनिटाचं फक्त मेडिटेशन जरी केलं ना, तरी ते खूप छान होईल किंवा चांगले अफर्मेशन्स बोला आणि विचार करा, की मी पूर्णपणे सिक्युअर आहे. असे जे काही अफर्मेशन्स आहेत ते स्वतःला बोला तुम्ही किंवा मेडिटेशन करा. ह्याच्याने तुम्हाला खूप फरक पडेल. जर ही रीडिंग तुमच्याशी मॅच झाली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच. वेलकम पाईल नंबर 2. तुम्ही सध्या ना खूप कन्फ्यूजमध्ये आहात. त्याच्यामुळे तुमची कामं अडली जात आहेत. पुढे ढकलली जात आहेत. कामं सुरुवात तर होते चांगली, पण मध्येच अडकत आहेत. त्याचं कारण आहे की तुमचं फक्त कन्फ्युजन आहे. खूप म्हणजे खूपच कन्फ्युजन आहे की सतत डोक्यामध्ये विचार चालू राहतात आणि ते पण निगेटिव्ह विचार आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा ऑरा पण खूप वीक झाला आहे. त्या कन्फ्युजनमुळे ना तुम्हाला रस्ता मिळत नाही आणि हे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते तुमच्या काही पास्टमध्ये कोणीतरी ना तुम्हाला खूप मोठा धोका दिला, तुमचा विश्वासघात केला त्या व्यक्तीने. तर ती व्यक्ती आणि तो धोका अ, तुम्ही त्याला आहे ना लेट गोच नाही करू शकलेत नीट. त्याच्यामुळे तुम्हाला अ, स्वतःवर एक कॉन्फिडन्स असतो, स्वतःवर आत्मविश्वास असतो, तोच तुम्ही गमावलेला आणि फक्त त्याच्यामुळे तुमच्याकडे फक्त कन्फ्युजन आहे, की आता मी परत कोणावर विश्वास ठेवू शकते की नाही, शकतो की नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या. त्याच्यामुळे ना तुम्हाला इंट्युशन्स पण येत आहेत, पण आता सध्या ते इंट्युशन फक्त निगेटिव्ह इंट्युशन्स येत आहेत तुम्हाला. तुम्ही जसं-जसं तुमचं कन्फ्युजन हे दूर करणार ना, तर तुम्हाला इंट्युशन्स पण खूप चांगले येणार. क्लिअर येतील तुम्हाला इंट्युशन. आता हे जे कन्फ्युजन आहे, हे दूर करण्यासाठी ना तुम्हाला जर तुमचं पार्टनर असतील, फ्रेंड असेल, तुम्ही खूप बेस्ट फ्रेंड असेल तुमच्या किंवा तुम्ही एखाद्या कोणावर तरी तुम्ही शेअर करू शकता. तर त्याच्यावर शेअर करा ह्या गोष्टी. ते 50% ना तिथेच तुमचं कन्फ्युजन दूर होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल, जसजसं तुम्ही कोणाशी बोलणार, शेअर करणार, त्याच्यामुळे मनातली जी काही भीती आहे ना, ती पण कमी होईल तुमची. ती पण कमी होईल. हो, तेच आहे, की लॉसेसमुळेच कन्फ्युजन आहे आणि तुम्हाला असं वाटतंय, की माझी कामं का होत नाहीये किंवा काय मला कोणाची नजर तर नाही लागली ना, अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येतायत त्या. जोपर्यंत तुम्ही आहे ना आणि त्याच्यामुळे ना तुमचं अपेक्षा पण खूप वाढते, एक्स्पेक्टेशन्स पण खूप वाढतात. तर त्या पण रिलीज करा. सोडून द्या त्या अपेक्षा, की त्यांनी हे केलं पाहिजे, हिने हे केलं पाहिजे. त्या अपेक्षा पण सोडून द्या. आणि हे जे तुमचं कन्फ्युजन जे आहे, तुमची पॅटर्न जो आहे, की कामं अडकतायत तुमची, तर हे काय तुमचं ना नॉट इन धिस लाईफटाईम. ते पूर्ण आयुष्यभरासाठी नाही आहे. त्यात तर सध्या फक्त तात्पुरतं आहे, ते पण या कन्फ्युजनमुळे आहे. तर हे कन्फ्युजन अजून तुम्हाला जर दूर करायचं असेल, तर तुम्ही एक गोष्ट करू शकतायत, की तुम्हाला जो कुठलाही मंत्र आवडत असेल देवाचा, तर त्याची एक माळ जप करा. देवापुढे शांत बसा. तो एक मंत्र असेल, कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो, तो तुम्ही बोला. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं मन शांत होईल. जर मंत्र बोलायचं आवडत नसेल किंवा जमत नसेल वेळामुळे, तर तुम्ही नेचर वॉक करा. तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जा, गार्डनमध्ये फिरायला जा, गवतांवर फिरा. त्याच्याने पण तुम्हाला एक खूप रिलॅक्स वाटेल आणि सोबतच जसं मी सांगितलं, की कोणाशी तरी बोला तुम्ही. मन मोकळं करा तुम्ही. ओके. जर ही रीडिंग तुमच्याशी रेझोनेट जर झाली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन टॉपिकवर. तोपर्यंत बाय. थँक यू. हॅलो पाईल नंबर 3. तुमचं इव्हिल आय जे आहे, नजर जे आहे, निगेटिव्ह लोकं आहेत, ती तुमच्या आजूबाजूला आहे.
तशी तर तुमची ग्रोथ खूप छान आहे. तुम्ही तुमचं ग्रोथ करण्यासाठी तुम्ही खूप मोठे म्हणजे अपेक्षा आहे, तुमच्या इच्छा आहेत. अ, तुम्ही खूप मोठी-मोठी स्वप्न बघताय. त्या पूर्णही करण्याचा प्रयत्न करताय. हॅपी राहतायत तुम्ही. पण तुमच्या आजूबाजूला जी लोकं आहेत, ती तुमच्यावर नजर ठेवतायत किंवा नजर लावतायत. तुम्ही खूप उत्साहाने की मी हे काम चालू करतोय. काम चालू करायच्या अगोदरच तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगतात. त्याच्यामुळे तुमची कामं होत नाही. अडथळा तिथेच आहे. जोपर्यंत तुमचं काम होत नाही ना पूर्णपणे, तोपर्यंत कोणाला सांगू नका. जे काम करायचंय ते गुपचूप करा आणि मग तुमचं असं होतं की कोण सांगता तुम्ही, की मी हे काम चालू करतोय किंवा मी हा व्यवसाय चालू करतोय. तर त्याला नजर लागते आणि मग ते काम होत नाही. मग तुम्ही खूप बर्डन घेतात त्याच्यासाठी. अ, तुम्ही त्या कामाचा खूप ताण घेतात. स्वतःच एकटंच करण्याचा मग तुम्ही प्रयत्न करत राहतात. मग थोडंसं टेन्शन येतं, बॉडी पेन होणं, उत्साह न राहणं, ह्या अशा छोट्या-मोठ्या गोष्टी मग तुमच्या डेली रुटीनमध्ये येतं तुमच्या. तर तुम्ही दुसरं कोणाला न सांगता आहे ना, तुम्ही तुमची कामं एकट्यात ठेवा, गुपित ठेवा ते कामं. नक्की तुमची ग्रोथ होईल. अ, तुम्ही ॲक्चुअली पर्सनॅलिटीच तुमची खूप चांगली आहे. तुम्ही खूप होप्स ठेवतायत तुमच्या कामावर. तुम्ही जी पण आजपर्यंत जी काही कामं केली आहेत ना, ती पूर्णपणे केली आहेत, फुलफिल केलेली आहेत. पण आत्ता सध्या जरा थोडंसं लोकांची नजर लागते. इव्हिल आय म्हणतो ते ते असल्यामुळे तुमची कामं होत नाही. तुम्हाला फक्त एक गाईडन्स येतो, की पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवा, कोणाला सांगण्याचा प्रयत्न नका करू. तो स्वभाव जो आहे, पटकनी कोणाला तरी सांगायची आयडिया आली किंवा मी हे काम चालू करतोय, ह्याच्यावर तुम्ही फक्त काम करा. पेशन्स ठेवा, की लगेच कोणाला सांगायचं नाही. स्वतःशी कमिटमेंट राहा याच्यासाठी. अ, स्वतःच्या कामाशी अ, स्वतःशी कमिटमेंट करा तुम्ही. त्याच्यामुळे काय होईल, की तुमची जी काही ग्रोथ आहे ना, ती चांगली होईल आणि तुमची कामं पण अडणार नाही किंवा अर्धवट राहणार नाही. हं. आणि जी पण कामं तुम्ही सुरुवात करणार आहात, मग तो तुमचा बिझनेस असो किंवा नोकरी असो, त्याचं ना फाउंडेशन खूप चांगलं ठेवा. आणि येत्या काही काळामध्ये ना ते फाउंडेशन चांगलं बनेल पण. पण फक्त तुम्ही कोणाला सांगू नका तुमची कामं करताना. आणि अ, नोव्हेंबर महिन्यापर्यंत एक तर तुमचं काम जे काय आहे ते पूर्ण होईल किंवा नोव्हेंबर महिन्यात तुमचा बर्थडे असेल. नोव्हेंबर महिन्यात काहीतरी खास असेल. नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप खास असेल. जर कामाशी बघितलं तर तुमचं काम पण नोव्हेंबर महिन्यात होण्याचे चान्सेस आहे. आता सध्या जी तुमची परिस्थिती जी चालली आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, की छोटे-छोटे एक्सरसाइज करा, छोटी एक्सरसाइज करा, योगा करा, वॉक करा. त्याच्यामुळे काय होईल, की तुमची एनर्जी चांगली राहील. ऑलरेडी तुम्ही एनर्जेटिक आहात. पण अ, दुसऱ्यांच्या आजूबाजूला निगेटिव्ह लोकांमुळे तो ऑरा तुमचा खराब होतोय. म्हणून तुम्ही एक्सरसाइज चालू करा. जर तुम्हाला स्विमिंग आवडत असेल ना, तर स्विमिंग पण नक्की करा. ओके. आणि कामाचा ताण जास्त घेऊ नका. रिलॅक्समध्ये कामं करा. जर ही रीडिंग जर तुमच्याशी रेझोनेट झाली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच पुढे नवीन-नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू.